नमस्कार. मी नागनाथ भाऊ बांजी कदम, श्री क्षेत्र तुळजापूर. नवरात्रोत्सवाचं नुकतंच आता प्रारंभ होत आहे. आपण आजपासून तुळजापूर आणि तुळजाभवानीचा संपूर्ण इतिहास जाणून घेण्यासाठी यूट्यूबवरती हे शिवभवानी या चॅनलच्या माध्यमातून तुळजापूर आणि तुळजाभवानीचा संपूर्ण इतिहास देवी भक्तांना सांगणार आहोत. आपणा सर्व भवानी भक्तांना विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि @शिवभवानी 8636 @शिवभवानी 8636 सर्च करा. म्हणजे आपल्याला तुळजापूर आणि तुळजाभवानीचा इतिहास दररोज पाहता येईल. ज्याप्रमाणे आता नुकतंच नवरात्र उत्सव प्रारंभ होत आहे, त्यापूर्वी तुळजाभवानी देवीस 9 दिवसाची एक निद्रा दिली जाते. या निद्रेस घोर निद्रा म्हटली जाते. त्या निद्रेचं नाव आहे घोर निद्रा. आणि ही निद्रा सुरू होते भाद्रपद वद्य अष्टमीपासून. भाद्रपद वद्य अष्टमीला ही निद्रा सुरुवात होते. 9 दिवस म्हणजे अमावस्यापर्यंत ही निद्रा सुरू राहते. आणि अश्विन शुद्ध प्रतिपदेला देवीजी शयनगृहात ज्या होत्या त्या पुन्हा आपल्या मूळ सिंहासनावरती जातात. आणि त्या दिवसापासून देवीजींचं जो वर्षातला सर्वात मोठा उत्सव जो आहे नवरात्राचा, तो सुरुवात होतो. आणि ही जी 9 दिवसाची निद्रा जी आहे, या निद्रेचं नाव आहे घोर निद्रा. कारण या निद्रेला घोर निद्रा जी याच्यासाठी म्हटलं जातं की महिषासुरावर 9 दिवसाचं जे युद्ध चालू असतं, जे युद्ध होणार आहे, त्याच्यापूर्वी देवीनंसुद्धा आपली तयारी, शारीरिक तयारी केलेली आहे. आणि ही शारीरिक तयारी जी आहे या निद्रेच्या स्वरूपात तिनं घेतलेली आहे. आणि ही निद्रा जी आहे देवीजींनी एवढी घोर घेतलेली आहे, त्याच्यामुळं या निद्रेला घोर निद्रा असं म्हणलं जातं. व ही निद्रा सर्वात मोठी म्हणजे 9 दिवसाची आहे. दुसऱ्या ज्या निद्रा आहेत, एक 5 दिवसाची आहे आणि दुसरी जी आहे ती 7 दिवसाची आहे. अशा प्रकारे म्हणजे 9, 5, 7 असं वर्षभरातून 21 दिवस श्री तुळजाभवानीला निद्रा जी आहे ती वेगवेगळ्या वेळी दिली जाते. आता फक्त आपण घोर निद्रेचा विचार करूया. त्यानंतरच्या दुसऱ्या ज्या निद्रा आहेत 2, ते त्यावेळी आपण त्याचा अभ्यास करूया. तर उद्यापासून म्हणजे आज भाद्रपद वद्य अष्टमीपासून आपण या एपिसोडला सुरुवात करीत आहोत. व दररोज नवनवीन माहिती अशी तुळजापूर आणि तुळजाभवानीची आणि येणाऱ्या नवरात्रामधील जे काही तुळजापुरामधील विधी किंवा तुळजाभवानीचे जे उत्सव आहेत, ते सर्व आपणाला घर बसल्या पाहता येतील याची व्यवस्था आम्ही केलेली आहे व करू. तर या चॅनलला @शिवभवानी 8636 सर्च करा, लाईक करा, शेअर करा आणि तुळजापूर आणि तुळजाभवानीचा इतिहास जाणून घ्या. नमस्कार.